नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता. अनिष्टमिष्ट मिश्रम च त्रिविधम कर्मणः फलम, भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. जेथ जिव्हेचा हात फाटे, तव जेविता वाटे गोमटे. मग परिणामी शेवटे अवश्य मरण. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा चिंतनाचा विचार करत आहोत. भगवंताने त्यागाचे 3 प्रकार सांगितले. तामस त्यागाचा विचार अविचाराने केलेला आहे. राजस त्यागाचा विचार शरीराला सुख व्हावं याकरता केलेला आहे. अर्थात ज्याला शरीर प्रधान वाटतं तो राजस कर्माचा त्याग करतो, म्हणजे त्याच्या त्यागाचा प्रकार राजसी आहे. ज्याला शास्त्र कोणत्याही प्रकारचं अनभिज्ञ कळत नाही तो अविचाराने स्वतःच्या मनानेच कर्माचा परित्याग करतो, त्याला तामस त्याग असं म्हणतात. आणि सात्विक त्यागामध्ये कर्माचा त्याग नाही आहे. सात्विक त्यागामध्ये कर्माचं शास्त्रानुसार स्वतःच्या अधिकारानुसार योग्य प्रकारचं अनुष्ठान केल्यानंतर फळाचा आणि कर्तृत्वाच्या अहंकाराचा परित्याग आहे. मनोनी फळी लाग, सांडोनी देह संग. कर्मे करावी हा चांग निरोप माझा. किंवा तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद, या दोहीचे नाव बंध कर्माचा की. कर्म स्वरूपतः बंधनाला कारण नाही आहे. कर्माच्या ठिकाणी असणारा आपला अहंकार आणि कर्माच्या पासून आपल्याला प्राप्त होणारं जे फल, त्या फळाच्या विषयी असणारी आपली आसक्ती ही आपल्या बंधनाला कारण आहे. आणि मग जे माणसं कर्माचं फळ किंवा कर्माचा अहंकार टाकत नाहीत, त्या जीवाला कर्मापासून 3 प्रकारची फलं अनुभवाला मिळतात. एक फळ आहे अनिष्टम, पशवादिकांचा जन्म प्राप्त होतो. एक फळ आहे इष्ट, स्वर्गातल्या इंद्रादिकांच्या देहाची प्राप्ती होते. आणि तिसरं फळ आहे ज्याच्यामध्ये थोडं इष्टही आहे काही अनिष्टही आहे, त्याला मिश्र फळ असं म्हणतात. त्याच्यामध्ये मनुष्य देहादिकांची प्राप्ती होते. श्रीमद भागवतातली आपण काल ओवी पाहिली. सुकृत दुष्कृत समान समी, तै पाविजे कर्मभूमी. तैची पडे का जै विषमी, तै स्वर्गगामी का नरकी. आपलं सुकृत आणि दुष्कृत अर्थात पाप आणि पुण्य समान झालं की त्यालाच मिश्र फळ म्हणतात. काही माणसं असं म्हणतील, नाथ महाराजांनी सुद्धा ही शंका प्रस्थापित केली आहे. जर पाप पुण्य समान असेल आणि त्यातून मनुष्य देहाची प्राप्ती होत असेल तर सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये सुख मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना सारख्या प्रमाणात दुःख मिळालं पाहिजे. पण असं होत नाही. त्याचं काय कारण आहे तर नाथ महाराजांनी उत्तर दिलं, अरे पाप पुण्य समान होण्याचं फक्त माप समान आहे, पण पारड्यात काय काय टाकलं जातं हे मात्र समान नाही आहे. एखाद्या मनुष्याचा पापाचा महाचिरा असतो आणि पुण्याचा चारा चोरा असतो, त्यामुळे त्याला दुःख मोठ्या प्रमाणात अनुभवाला मिळतं आणि सुख थोडं थोडं अनुभवाला मिळतं. थोडं म्हणजे आमंत्रण मिळालं पंक्तीला तर आनंद आहे, पण वाढच येत नाही. म्हणजे थोडं सुखही आहे थोडं दुःखही आहे. असं थोडं सुख मिळतं थोडं दुःख मिळतं. पापाचा महाचिरा आणि पुण्याचा चारा चोरा, त्यामुळे पाप दुःख अत्यधिक प्रमाणामध्ये थोडंफार सुख मिळतं. याच्या उलट कधी कधी होतं, एखाद्याच्या पुण्याचा मोठा दगड असतो आणि त्याची बरोबरी करणारा पापाचा चारा चुरा असतो. दुःखही त्याला थोडं थोडं होतं. पुण्याचं फल सुख मात्र अत्यधिक प्रमाणामध्ये भोगावं लागतं. समानता होण्याकरता फक्त हे माप आहे, पण जीवनात अनुभवाला जे येतं ना त्या सगळ्याला सुखाला दुःखाला पाप पुण्य कारण आहे.
मी उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. आपण प्रवास करतो बघा, प्रवासामध्ये सगळे माणसं एकाच मुक्कामाला जातात. आता हे आपल्याला बसमध्ये नाही अनुभवायला मिळत, रेल्वेत अनुभवायला मिळतं बघा. काहींचं तिकीट जनरल असतं, काहींचं स्लीपर शयनयान असतं, काहींचं AC मध्ये असतं, काहींचं चेअर AC मध्ये असतं. जाते सगळे एकाच मुक्कामाला, पण मिळणाऱ्या सुविधा मात्र भिन्न भिन्न आहे. जनरलमध्ये पाय ठेवायला जागा मिळाला तरी भाग्य आहे, कधी कधी मिळतच नाही. काही बसून प्रवास, काही उभा राहून प्रवास करावा लागतो की नाही. आता त्यात सुविधा कशा कशा मिळतात, त्या सुविधेकरता आपण केलेला पैशाचा खर्च मानावा लागतो. जेवढा व्यक्ती खर्च करेल तेवढ्या त्याला सुविधा मिळतात. जीवनाचं तसंच आहे, जेवढं मनुष्याचं पुण्य असेल तेवढं त्याला सुख मिळतं. नाहीतर जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रवास सगळ्यांचा सुरू आहे. प्रवासामध्ये जे भोग होतात त्याला, कारण जसं व्यवहारामध्ये पैसा मानावा लागतो तसं आपल्या जीवनामध्ये पुण्य नावाचं चलन मानावं लागतं. आणि एखादा व्यक्ती म्हणजे आम्ही पाप पुण्य मानत नाही, संगती सांग. संगती तर जीवनाची सांगता येत नाही. ऋषी मुनींनी सांगितलेली संगती मानायची नाही, आणि मनानेच काहीतरी सांगायचं मग त्यालाही संगती लावता येत नाही. म्हणून ऋषी मुनींचंच मानावं. त्या प्रश्नोत्तर दीपमालेमध्ये काल एक प्रश्न वाचला, ते असं म्हटले की आधुनिक काळ सुरू आहे, ऋषी मुनींची मतमतांतर आजही का मानावी. त्याचं एकच कारण आहे की ते सिद्धांत अभंग आहेत. ते जसे प्राचीन काळामध्ये सत्य होते तितकेच वर्तमान काळामध्ये सुद्धा लागू पडतात, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा लागूच पडतील. दुसरं कोणतं कारण नाही. महाभारताचं प्रमाण आठवलं म्हणून सांगतो. त्या धृतराष्ट्राने विदुराला विचारलं, अरे म्हणे मला रात्री झोप लागत नाही. आता तो धृतराष्ट्राचा प्रश्न हल्लीच्या काळातही बऱ्याच जणाला पडलेला आहे, मला झोप का लागत नाही. त्यातलं फक्त एक उत्तर देतो. विदुराने उत्तर असं दिलं, महाभारतातला श्लोक आहे, ऐक म्हणे राजा, झोप कोणाला लागत नसते. ज्याच्या सर्वस्वाचं हरण झालं म्हणजे ज्याचं धन लुटलं गेलं आहे त्याला झोप लागत नाही, किंवा ज्याचा शत्रू बलवान असतो त्याला झोप लागत नाही. समर्थेशी हाड खैर म्हणून समर्थेशी वैर, चया पडेले हाड खाईर. तो जैसा आठही पहार म्हणजे झोप नाही ना, आठही पहार परजोनी असे. ज्याच्या सर्वस्वाचं हरण झालं त्याला झोप लागत नाही, ज्याचा शत्रू बलवान असतो त्याला झोप लागत नाही, जो कामी असतो ना त्याला झोप लागत नाही, आणि चोराला झोप लागत नाही. पांडव तुमचे शत्रू 5च आहे पण बलवान आहे म्हणून तुला झोप लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, त्या द्युतकर्माच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं धन चोरलेलं आहे, चोराला झोप लागत नसते. किती स्पष्ट सांगितलं. हल्लीच्या काळातला एखादा PA सांगेल का मंत्रीला? सांगू शकत नाही. पण ते विदुर होते, सत्य बोलायचं आहे, तोंडावर बोलले. मग आता महाभारताच्या काळामध्येच तो सिद्धांत लागू झाला का हल्ली पण लागू पडू शकतो? हल्ली पण एखाद्याला झोप लागत नसेल तर समजून घ्यावं, तो एकतर चोर असला पाहिजे किंवा त्याचा शत्रू बलवान असला पाहिजे म्हणून त्याला झोप लागत नाही. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा हा सिद्धांत जशास तसा लागू पडणार आहे. भाव असा या सगळ्याचा, ऋषी मुनींनी जे संशोधन केलेलं आहे ते सर्व काळामध्ये अभंगच आहे, म्हणून तर ते सगळ्या काळामध्ये उपयोग. डॉक्टर बाबांनी एक वाक्य सांगितलं होतं, जोपर्यंत जीवमात्राला परमानंदाच्या प्राप्तीची अपेक्षा आहे आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीचे उपाय सापडत नाही पण इच्छा आहे, तोपर्यंत वेदांत शास्त्राचं दुकान चालणार आहे, असं बाबांचं वाक्य. म्हणून कदाचित गर्दी कमी असेल पण अजिबातच नाही असं कधी होणार नाही. आणि वेदांत शास्त्राशिवाय उपाय सांगू शकत नाही ना कोणी. आपल्या जीवनातला आपण अनुभव उदाहरण घेऊ शकतो की नाही. आपण जर आपल्या श्रीमंतीचा विचार केला तर कदाचित गावातला एखादा सामान्य पदावर असणारा व्यक्ती आणि त्याच्या तुलनेमध्ये आपण आपली श्रीमंती पाहिली तर आपली बरोबरी होणार नाही. पण जर आपण आनंदाची समाधानाची तुलना केली ना तर मग राऊत बाबा वाक्य सांगत असतात, व्यवहारातला अगदी श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचलेला व्यक्ती आणि परमार्थामध्ये पहिल्या पायरीवर असणारा साधक यांचीसुद्धा बरोबरी होऊ शकत नाही. परमार्थातला साधक किती आनंदात आहे, जर तो एकदा पोटभर जेवला आणि आपण त्याला म्हणलं चला चल जेवायला, तो नाही नंतर बघू इतका तो आनंदामध्ये आहे, काळजीच नाही करत ना कोणती. आणि ज्याला चिंता नाही
तो सुखी समाधानी असतो. याचा अर्थ असा नाही की पाठाला गैरहजर राहावं असाही त्याचा अर्थ घेऊ नका. समाधान मात्र अध्यात्मामध्ये आहे, हा त्याचा अर्थ. भाव असा की पाप पुण्याशिवाय सुखदुःखाची संगती लागत नाही. आणि मग जो व्यक्ती कर्माच्या फलाचा परित्याग करत नाही त्याला एक अनिष्ट, इष्ट आणि मिश्र असे 3 प्रकारची फळं मिळतात. पण जो संन्यासी आहे, ज्याने कर्माचं आचरण करून कर्माच्या फलाचा परित्याग केलेला आहे, त्याला मात्र हे कधीही फळ अनुभवाला मिळत नाही. त्यातला बारकावा एक असा आहे, जेव्हा जीवाला योग्य प्रमाणापासून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातून महावाक्याच्या निमित्ताने अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होऊन मी ब्रह्मच आहे अशा प्रकारचं दृढ अपरोक्ष ज्ञान होतं. ते ज्ञान झाल्याबरोबर मागील जन्मातलं त्याचं सगळं संचित कर्म जळून जातं. असंगत्वाच्या बोधामुळे त्याला वर्तमान काळातलं क्रियमान कर्म लागत नाही आणि त्याचं प्रारब्ध हे भोगून संपलं जातं. जन्माला कारण कर्म आहे की नाही, मग पहिलं त्याचं जन्माचं जे काही कारण कर्म आहे ते कर्म संपुष्टात आल्यामुळे त्याला जन्म नाही. जन्माचं दुसरं कारण काम किंवा वासना आहे. खुंटली या धावा तृष्णेची या म्हणून वासनाही राहत नाही. आणि तिसरं जन्माचं कारण अविद्या आहे. ब्रह्मज्ञानाने अविद्या नष्ट होऊन जाते. काम कर्म अविद्या जे जन्माला 3 कारणं सांगितली की नाही ते न राहिल्यामुळे पंचदशिकाराने गोड चिंतन सांगितले बघा. देहात्मज्ञानवज्ञानम देहात्मज्ञान बाधकम आत्मन्येव भवेद यस्य सन्नेच्छनपि मुच्यते. ज्याप्रमाणे आपल्याला मी देह आहे असं दृढ ज्ञान आहे, तसंच एखाद्याला देहात्मज्ञानाचं बाध करणारं दृढ आत्मज्ञान होत असेल आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, आणि जर त्याने इच्छा केली मला मुक्त नाही व्हायचं, आता नाही, त्याला आता मुक्त व्हावंच लागेल. फक्त हे कोण म्हणू शकतं? जे युक्त कोटीतले महात्मे आहेत ते म्हणू शकतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, किंवा ते म्हणू शकतात घेई न मी जन्म याचसाठी देव. हे साधकाला नाही म्हणता येत बरं. साधकाला मुक्त व्हावंच लागतं, त्याची इच्छा. हृदयी असता नाम तुझे, हे तुकोबाऱ्यासारखे महात्मे म्हणू शकतात, कारण त्यांना दुःख कोणत्या प्रकारचं नाही. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात. भगवंताचं वाक्य आहे की नाही, अजोपिसन नव्ये आत्मा भूतानामीश्वरोपिसन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. भगवान म्हणतात की नाही, त्यावेळी साकार होणी अवतरे, जेव्हा ते आपली प्रकृती माया वगैरे त्याचा अंगीकार करून परमात्मा मी अजही परिसंभवी प्रकृती योगे, प्रकृतीच्या योगाने परमात्मा जन्माला येतो की नाही. बाबाने एक वाक्य सांगितलं, परमात्म्याला कर्म आहे का? नाही. काम आहे का? नाही. अविद्या आहे का? नाही. नित्यमुक्त असणारा जर ईश्वर अवताराला येऊ शकतो तर नित्यमुक्त असणारे महात्मे का अवताराला येऊ शकत नाही? अशी बाबांची संगती. गोड सांगतात बाबा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, हा अभंग ऐकला तर. अशी संगती. मारुती बाबांच्या कीर्तनाची जी काही पद्धती आहे ना, ती आपल्या संप्रदायाची कीर्तनाची एकदम सुचारू स्वरूपाची पद्धती आहे. अभंगाचा सरळ भाव सांगायचा आणि एकदा भजन झालं विठोबा रोखमाई की मग काही आक्षेप शंका घ्यायच्या आणि त्याचं योग्य प्रकारचं समाधान करायचं. बाबांचं कीर्तन ऐकण्यासारखं असतं. एक काय सांगू आता संतांचे उपकार, जागृती कोणती घ्यायची, किंवा जगजोगी जागे जाग बोलती. अवश्य कीर्तन लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे बघा. खूपच गोड सांगतात. आणि बाबा पुढेही सांगतात, काही लोकांना भावार्थही आवरत नाही, वेळ संपून जातो आणि ते अजून माझा भावार्थच राहिला, टाळकरीच आडवा टाळ वाजवतात. बाबांचं वाक्य असतं ते. भाव सगळ्याचा काय की कर्म फक्त संन्यासी महापुरुषाला नसल्यामुळे त्यांना कर्माची 3 फळं भोगावी लागत नाही. याचा काल आपण विस्ताराने विचार काल पाहिला. आता पुढे आहे 49व्या ओवीचा प्रारंभ. 48 ओवीमध्ये सांगितलं की ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडलेसे जगी, हे न सांडी तया भोगे जे सुदले आशा. अशा प्रकारचं त्रिविध म्हणजे अनिष्ट, इष्ट आणि मिश्र हे 3 प्रकारची जी काही फळं आहे, या कर्मफळाची मांडणीच झाली आणि त्याला नाव जग आलं. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर
आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळाचे. काल आपण विस्ताराने विचार त्याचा पाहिला होता की देव, मनुष्य आणि स्थावर असणारे पशुपक्षादिक या तिघांचा विस्तार त्याला म्हणतात जगडंबर. आणि हे तिन्ही प्रकार कर्मफळाचे आहेत. जर स्वधर्माचं पालन केलं, वेदाला विचारून सुकृत केलं तर देवादिकांचा जन्म, विषयावर बुद्धी ठेवली, अविधीचा आपल्या अंगात प्रवेश केला, निषिद्ध कर्म केलं की अनिष्ट फळ आहे. आणि जर यातल्या दोन्ही फळाचं मिश्रण झालं ते मनुष्यत्व लाभे, ते मिश्र फळं, त्याने मनुष्यादिकांची प्राप्ती होते. अशा प्रकारचं 3 भागामध्ये पडलेलं जगामध्ये हे 3 प्रकारच्या कर्मफळाची मांडणी झाली. पण भोगाव कोणाला लागतं? ज्ञानोबा म्हणतात, हे न सांडी तया भोगी जे सुदले आशा. जे आशा भोगी सुदले, ज्यांच्या जीवनामध्ये कर्माच्या फळाच्या भोगाची आशा आणि ती आशा प्रविष्ट झाली आहे, तया न सांडी, हे कर्मफळ त्याला सोडत नाही. जाणून करा किंवा न जाणून करा, ते कर्माचं फळ भोगावंच लागतं. इथपर्यंत आपण विचार केला. आता कर्माचा नियम असा आहे, कर्म करताना मजा वाटते, कारण कर्मात मनुष्य स्वातंत्र्य आहे पण भोगण्यात पारतंत्र्य आहे. दोन्हीकडे नियम लागू पडतो. एखादा व्यक्ती पुण्य करत असेल तरी भोगामध्ये पारतंत्र्य आहे, आणि एखादा व्यक्ती पाप करत असेल तर कर्म करण्यात स्वतंत्र आहे तो, पण जेव्हा फळ भोगावं लागतं तेव्हा मात्र पारतंत्र्याने ते भोगावंच लागतं. तिथं कुणालाही चुकत नाही. परियेसे गावहारा सादर, सगळा अभंग बघून घ्या ज्ञानोबारायांचा. कर्म करण्यामध्ये मनुष्य स्वातंत्र्य आहे, स्वतंत्र आहे, पण भोगात मात्र परतंत्र. म्हणून भोगातलं पारतंत्र्य बघून मग कर्माचं आचरण करावं, म्हणजे दुःख होणार नाही. मनुष्य देहामध्ये काही वाटत नाही का? कारण कर्माचं फळ आगामी काळात येणार आहे ना. कर्म करताना काही वाटत नाही, पण जेव्हा फळ भोगावं लागतं तेव्हा मात्र आपल्यालाही आपली दया वाटते. हे का मी असं केलं असेल, पण त्यावेळेस काही नाही. गेले होणी न चले आता काही. एकदा कर्म होऊन गेलं, आता मात्र काही नाही. झालं, भोगावंच लागतं. केले कर्म झाले, तेचे भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. किती सांगता येणार नाही. किती शब्दाने अनंतवाचकच आहे. कर्म करताना बरं वाटतं आणि भोग कसा आहे, ज्ञानोबा उदाहरण देतात बघा आता पुढे. जेत जीवेचा हात फाटे, तव जेविता वाटे गोमटे, मग परिणामी शेवटे अवश्य मरण. समचोर मैत्री चांग, जवन पविजे ते दांग. सामान्या भली अंग न शिवे तव, तैसी कर्मे करिता शरीरी. लाहती महत्वाची फरारी, पाठी निधनी एक सरी. पावती फळे, फळ आपोआप प्राप्त होता. पहिल्या 2 ओव्यामध्ये दृष्टांत आहे. सिद्धांत 51 क्रमांकाच्या ओळीमध्ये आहे. पहिलं उदाहरण दिलं आहे जेवणाचं. अन्न मनुष्याला तारकही आहे आणि अन्न मारकही आहे. पाठीमागे ओवी गेली बघा. अन्न न मानिता भूक न मारी काय. 2 अर्थ होतात. एखाद्या मनुष्याला भूक लागली आणि अन्न दिलं नाही तर ती भूकच त्याला मारते, कारण ती क्षुब्ध झालेली आहे. आणि एखाद्याजवळ अन्न आहे पण भूकच लागली आणि बळच खाल्लं, मग त्याला अन्न मारतं. 2 प्रकार आहे त्याचे. कारण अन्न जर पोटामध्ये गेलं आणि पचलं नाही तर ते सडतं. सडलेलं अन्न त्याचं अजीर्णामध्ये रूपांतर होतं. आपलं शरीर असं आहे, ते आपल्या पोटामध्ये कोणताही अशुद्ध पदार्थ राहूच देत नाही. जर तुम्हाला अन्न खात असताना चुकीचा पदार्थ खाल्ला की नाही आपण, त्याला विरुद्ध आहार म्हणतात. त्याचं पॉयझन तयार होतं आणि मग त्याला रात्री अपरात्री उठावं लागतं. मग कारण ते जोपर्यंत शरीरातून पूर्ण बाहेर पडत नाही तोपर्यंत शरीर त्याला राहू देत नाही. किंवा एखादं चुकीचं पेय आपण प्राशन केलं की लगेच वांती होते. हे सगळं शरीराचं असंच ठरलं आहे. कारण जे जीविता ते वाणिले जरी सेविता, तरी अन्नचे पंडसुद्धा होय विष. पण भूक नसताना अन्न खाल्लं तरी ती भूक मारते, आणि भूक लागली नाही तर अन्न मारतं, अन्न नाही दिलं तर भूक मारते. दोघाचा योग आला पाहिजे. पण मनुष्याचा असा आहे, अन्न खाताना आहे ना, त्याने कमीत कमी 5-6 गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. 1, अन्न आपल्या मनाला प्रसन्नता देणारं असावं. 2, अन्न खाल्ल्यानंतर आपली बुद्धी चांगली राहिली पाहिजे.
अन्न सेवन केल्यानंतर आतड्याला त्रास नाही झाला पाहिजे. अन्न खात असताना दाताला त्रास होता कामा नये. आणि अन्न खाताना ते जिभेला रुचकर वाटलं पाहिजे, डोळ्यालाही चांगलं वाटलं पाहिजे. अन्न चमच्याने खाऊ नये, हाताने खावं. का बरं? कारण चमच्याला अन्नातले खडे नाही ना कळत, ते हातालाच कळतात. आपण जर स्पर्श केला घासाला तर एक संवेदना तयार होते आपल्या शरीरामध्ये. आणि मग त्याला काय म्हणतात, पर्सनल टच आहे ना, व्यक्तिगत त्या अन्नाच्या बरोबर आपला काय संबंध तयार होतो. म्हणून ते अन्नाला स्पर्श करत असताना अन्नाला सुद्धा गुदगुल्या होत असेल. कोणाचा? मारुती बाबांना स्पर्श केला तर तुम्ही बाबा जेवण करताना बघा की ते नाजूक स्पर्श करतात त्या घासाला, तर त्या बहुतेक त्या भाजीलाही आनंद होत असेल. महापुरुषांचा स्पर्श आहे तो. तर स्पर्श असावा म्हणजे अन्नाच्या बरोबर आपला एक काय होतो, एक संबंध तयार होत असतो. चमच्याला नाही ना हे कळत, त्याच्यात काय खळा जरी आला तर चमचा आपला खाऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. पण बऱ्याचदा काय होतं, जिभेला पदार्थ चांगला वाटतो, तो दाताला आवडत नाही. दाताला आवडला तो आतड्याला आवडत नाही. काही पदार्थ जिभेला रुचकर वाटतात पण पचविताना आतड्यांना मात्र श्रम होतो. ज्ञानोबा ते उदाहरण इथं घेतात, जेथ जिवेचा हात फाटे तव जेविता वाटे गोमटे. चांगलं वाटतं, जिवेचा हात फाटे हा वाक्प्रचार आहे. जिवेचा हात फाटे म्हणजे रुची घेण्याची असणारी आवड ही वाढत जाते. म्हणून बऱ्याचदा बघा तुम्ही, जे जिभेला गोड वाटतं ते आरोग्याला चांगलं नसतं, आणि जे जिभेला कडवट वाटतं ते आरोग्याला चांगलं असतं. ज्ञानोबरांची ओवी बघा, त्याच्या अगोदर ओवी आहे, सरते जीवित वारी तया औषधा ते वैरी काय जीवाने पाहे पायुषा ते आढळ करी. जे सरते जीवित वारी तया औषधा ते वैरी काय जीवा न म्हणे. ऐसे हिताशी जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे. एरवी सोपे योगासारखे काही आहे. तिथेही ओवी आली आहे. जे पदार्थ आपल्या आयुष्याला आढळ करतात, संपलेलं आयुष्य प्रदान करतात, त्या पदार्थाला आपली जीवा नको नको म्हणते. किंवा जै सुखा लागे आपण पया निंबचे आते धनंजया तै कडवटपणा तयाच्या उबगे जेना. जे कडू असतं ते जिभेला आवडत नाही, गोड असतं ते आरोग्याला चांगलं नसतं. म्हणून जिवेचा हात फाटे तव जेविता वाटे गोमटे. तेव्हा जेवताना मात्र खूप चांगलं वाटतं. आणि सहसा सगळे माणसं जिभेच्या आहारी आहे. भागवतामध्ये असं म्हटलं आहे, तोपर्यंत मनुष्य जितेंद्रिय म्हणला जात नाही जोपर्यंत तो आपल्या रसनेंद्रियाला जिंकत नाही. आणि रसनेंद्रियाला जिंकलं तर जितम सर्वम जिते रसे. ज्याने रसनेंद्रियाला जिंकलं त्याने सगळ्या जगाला जिंकलं. हल्लीच्या काळामध्ये ना रात्री अपरात्री खानावळी चालतात बघा. कधी कधी रात्री प्रवास झाला ना, पण ते अनुभवाला मिळतं. दिवसा खानावळीमध्ये एवढी गर्दी नसते जेवढे रात्री 12:30-1:30च्या दरम्यान. आम्ही पंढरपुराहून येत होतो आपण त्या दिवशी कीर्तन करून पांडुरंगाच्या मंदिरातून. तर आश्चर्य वाटलं आहे, 3:30ला आपले कोणीतरी मंडळी चहा घ्यायला थांबले, ड्रायव्हर वगैरे. तर काही माणसं 3:30ला चहामध्ये बुडून ब्रेड खात होते. 3:30ला कोणती भूक लागत असते? फक्त जिभेच्या आहारी गेले आहे. आणि जी माणसं स्वतःला सुशिक्षित समजतात ना, शास्त्राचं उल्लंघन करतात, ती माणसं जास्त आजारी. बरं, जेवढा पैसा कमावला त्यांचा सगळा आरोग्यातच जातो. काही जीवनाला ताळमेळ नाही, काही गणित नाही, काही नाही. फक्त कसं तरी स्वैर वागायचं. आणि मग नियम असा आहे, कायद्याचा नियम भंग केला की त्याचा दंड भोगावा लागतो. इथला जरी चुकला किंवा, पण शरीराचा नियम मात्र असा आहे की ते अवश्य भागे भोगावासा लागतो. पण जिवेचा हात फाटे तर जीविता वाटे गोमटे. जेवताना खूप चांगलं वाटतं, पण परिणामी शेवटे अवश्य मरण मात्र भोगावंच लागतं. कोणत्यातरी राजाची कथा आली आहे का, कर्माचा सिद्धांत का कोणत्या तरी पुस्तकामध्ये. तो राजा जिभेचा आहारी खूप होता. तो इतका आहारी होता जिभेचा की रुचिकर पदार्थ तयार करायचा, खायचा. मग आता खाल्लेले गप्प बसावे की नाही, पुन्हा वांती करायचा. म्हणजे का, नवीन रुचिकर काही पदार्थ आले आहे ना ते घेतले पाहिजे पुन्हा. म्हणजे फक्त जिभेच्या आहारी, कारण पुन्हा जागा नाही तर मग वांती करायची, नवीन पदार्थ खायचे. लवकर मिळाला आणि दुसरं काय, परिणामी शेवटे अवश्य मरण. आयुष्य कमी होतं बघा. जास्त काय उपाशी राहून माणसं नाही मरत, जास्त खाल्ल्यानंतर मरतात असा अर्थ त्याचा. मग ते सुरुवातीला बरं वाटतं, नंतर अवश्य मरण भोगावं लागतं. हे सगळे उदाहरणं कशा करता, सुरुवातीला कर्म करताना चांगलं वाटतं आणि नंतर भोगावं लागतं.
याकरता उदाहरण. दुसरं, समचोर मैत्री चांग, जव न पविजिते दांग. दांग म्हणजे अरण्य. समचोर, समचोर म्हणजे आपल्या सोबती सावलीप्रमाणे वागणारा. आपण प्रवासाला निघालो, याचा अनुभव थोडासा मला पण आलेला आहे. हे ते सुरुवातीला संस्था सुटली आणि ते कीर्तन करायची हौस असते, आता नाही तेवढी राहिली. सुरुवातीला खूप हौस असायची, लांब लांब प्रवास करायचा, अगदी गुजरातपर्यंत, सुरतपर्यंत. आणि गेलो मग कीर्तनाला. तो आलो, रात्री प्रवास झाला, सकाळी मग गावाकडे जायचं. मग ते माणसं खूप हुशार असतात चोर. आता ते काय आहे, हुशार असतात पण त्यांना मनाप्रमाणे नोकरी नाही मिळत, म्हणून तिकडं ते डोकं लावतात. ते हुशारच असतात. समोरचा व्यक्ती जसा असेल तसं संभाषण करतात. आता मी या वेशावर होतो, त्याने मला बरोबर जेहारी घातला. आता आपलं मन असं असतं की जेहारी घातला म्हणजे कोणी वारकरीच. मग मी त्याला जेहारी रामराम वगैरे म्हणजे महाराज कुठं जायचं, मला त्याचं संभाजीनगरला. वा बरं झालं, मलाही तिकडंच यायचं आहे, समचोर. बरोबर लगे त्याने ओळखलं. आणि मग आता ते त्यांना माहिती असतं की समोरच्या व्यक्तीला कसं खुश करायचं. महाराज आमदाराच्या घरी कार्यक्रम झाला, तुम्ही तिथं होते का? आता मला काहीच माहिती नाही, पण ते खुश करण्यासाठी मी म्हणलं नाही बुवा, जाऊ द्या म्हणे, मलाही तिकडं प्रवास करायचा आहे, तुम्हालाही तिकडं प्रवास करायचा. मी बरं झालं बुवा, प्रवासाला कोणीतरी सोबती पाहिजे की नाही. जोडाला मार्ग प्रांजळ, मिनला सुसंगाचा हे मेळ, कोणीतरी सोबती असावाच प्रवासाला. आणि मग त्याने हळूच मागणी केली, महाराज म्हणजे मला रिचार्ज करायचं आहे, मला 100 रुपये द्यावर तेवढे. मी खुश झालो ना, मला आपल्या सोबतीच येणार आहे. मी केशात हात घातला, पण तेवढ्यात ज्ञानोबारांचं काय स्फुरण झाला सर. मी विचार केला की आपण याला 100 रुपये देतोय, तो मला माझ्याकडे सुट्टी नाही, 500 रुपये आहे, 100 रुपये द्या, रिचार्ज करायचं आहे. मी म्हटलं असं का, पण तुमचे 500 माझ्याकडे द्या आणि मग 100 रुपये घेऊन जा. तो म्हणला तुमचा विश्वास नाही माझ्यावर. मी म्हणलो तुझा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे, ज्या अर्थी तू तुझे 500 माझ्याकडे देत नाही आणि माझ्याकडून 100 रुपये घेण्याचा प्रयत्न करतो. तो लगेच बाजूला झाला. त्याच्या लक्षात आलं आपण जास्त आवाज केला की लोक आपल्याला हाताखालून काढतील. आणि जर यदा कदाचित मी 100 रुपये घेण्याच्या निमित्ताने त्याच्या मागं गेलो असतो तर काही नाही, फक्त श्रीफळ माझ्या हातात राहिलं असतं, बाकी सगळं पिशवी कपड्यासहित तो घेऊन गेला असता की नाही. समचोर मैत्री चांग, जव न पविजिते दांग. जोपर्यंत अरण्य प्राप्त होत नाही तोपर्यंत सोबती असणारा चोर, त्याची मैत्री चांगली वाटते. आणि एकदा अरण्यात गेला तर मग तो काढतो चाकू, घ्या मग सगळंच. मग काही अरण्यातच नारळ फोडायचं आणि तिथंच राहायचं, दुसरं काही नाही. समचोर मैत्री चांग, जव न पविजिते दांग. अरण्यात गेला की मग आपलाच कार्यक्रम होऊन जातो. सुरुवातीला बरं वाटतं ते. पुढे सामान्य भली अंग न शिवे तव. सामान्य म्हणजे शरीर विक्रय करणारी वाईट स्वभावाची स्त्री, ती तोपर्यंत चांगली आहे जोपर्यंत तिचा स्पर्श प्राप्त होत नाही. स्पर्श प्राप्त झाल्याबरोबर पापादिकांची प्राप्ती किंवा अनेक वाईट रोगांची, असाध्य रोगांची प्राप्ती होऊन जाते. तैसी कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी. पाठी निधनी एकसरी पावती फळे. त्याप्रमाणे शरीरी कर्मे करिता, शरीराच्या द्वारे पापाचं कर्म करा किंवा पुण्याचं कर्म करा, ते कर्म करता करता महत्वाची फरारी लाहती. फरारी शब्दाचा अर्थ होतो जोर. काही ठिकाणी अर्थ केला आहे गिरकी, काही ठिकाणी फरारीचा अर्थ केला आहे प्रसिद्धी, प्रतिष्ठा, मोठेपणाची प्रतिष्ठा प्राप्त होते ना कर्म करता करता. व हा अमुक कर्म करता आहे असं मोठेपणा प्राप्त होतो. पण पाठी म्हणजे नंतर. कधी निधनी, निधनी पाठी, निधन झाल्यानंतर एक सरी म्हणजे एकदम फळे पावती. सगळी कर्माची फळं आपल्याला प्राप्त होतात. कर्म भोगल्या वाचून चुकत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. ते कर्माचं फळ भोगावलं तर कुणालाही चुकत नाही बरं का, कोणालाच. कर्माचा सिद्धांत आहे. आणि देवाचं म्हणणं सुद्धा असं आहे की कर्माचा फलभोग झाल्या वाचून नाश होऊच नये, असा देवाचा सत्य संकल्प आहे. म्हणून यदा कदाचित देवादिकांकडून सुद्धा जर एखादं कर्म घडलं की त्यांनाही त्यांच्या नियमाचं पालन करावं लागतं, चुकत नाही. जसं की प्रभू भगवान श्रीकृष्णांना ते व्याधाने बाण मारला, जरा व्याधाने. बाणाचं निमित्त होतं की नाही, पण मग मागच्या जन्मातलं जे कर्मच होतं. कर्मे विंदिले शारंगधर.
देवाचा नियम आहे आणि देवही आपल्या नियमाचं उल्लंघन नाही करत. केलेलं कर्म भोगावंच लागतं, या नियमाचं तंतोतंत पालन परमात्मा करतो. हा तेच उदाहरण आहे. बघा, कदाचित कुणी असं म्हणेल की मग भगवान जर समर्थ असेल, ईश्वर असेल, तर मग कर्म तो त्यांनाही भोगावं लागतं, कर्माची आज्ञा तर जास्त बलवान झाली. नाही, देवाचा संकल्प बलवान आहे. देवाचं म्हणणं असं आहे की एखादा मोठा मनुष्यसुद्धा आहे ना, आपण तयार केलेला नियम स्वतः पाळत असतो. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की त्याच्या संकल्पात सामर्थ्य आहे आणि ईश्वराचं ईश्वरत्व कमी आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. भोगावंच लागतं. नाही तर समर्थ आहे, पण तोही मात्र कर्माच्या आज्ञेचं उल्लंघन करत नाही. उदाहरण फार गोड देतात पुढे. जैसा समर्थ आणि ऋणिया मागो आला बाईनिया, न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोग. उदाहरण व्यवहारातलं दिलं आहे. एखादा व्यक्ती बलवान असतो. काय आहे? श्रीमंत व्यक्ती बलवान असावा आणि मग श्रीमंत असावा, तर त्याने चाललेला व्यवहार व्यवस्थित चालतो. नाहीतर नुसता श्रीमंत आहे आणि कोणी वजन टाकतं, काही उपयोग नाही. ज्ञानोबारे शब्द कसा ठेवतात? समर्थ म्हणजे बलवान आहे बघा, आणि ऋणिया म्हणजे काय? ऋण देणारा आहे, म्हणजे श्रीमंत सावकार आहे. आणि एखाद्या गरीब पुरुषाने त्याच्याकडून कर्ज घेतलं तर मग आपण त्याला एक सांगतो की बा एका महिन्याने या. आता शेतकऱ्याचं काय असतं बिचाऱ्याचं? त्याचं एक नियम ठरला आहे, ते धान्याचं खळं होईल तेव्हा या. त्याच्याकडं दुसरं काय उत्पन्नाचं साधन आहे. आणि मग सावकार लोक खूप हुशार असतात. मी काही उदाहरणं असे पाहिले गावाकडे. आता सध्याच्या काळात ते नाही आहे, पण जुन्या काळात त्याला दिडी म्हणायची. दिडी म्हणजे तुम्ही पण अनुभवलं असेल. एखादं पोतं जर आपण धान्य घेतलं तर त्याला परतफेड करताना एक पोतं नाही द्यायचं, 1.5 पोतं द्यायचं. त्याला दिडी म्हणतात. ज्ञानेश्वरीत ओवी येते बघा. अगा देवडी वाडी लाहिजे, मोल देताना धाईजे, पेरिता पुरे न म्हणिजे, बीज जेवी. असे ओवी पुढे येणारच आहे. देवडी म्हणजे 1.5 पट असणारा मोबदला द्यायचा. काही शेतकरी असे पाहिले की त्यांनी समजा कल्पना करा, एखाद्या सावकाराकडून 6 पोते धान्य घेतलं, वर्षभर त्यांचं भागलं आणि त्यांच्या शेतीमध्ये त्यांना फक्त 9च पोते ज्वारी निघाली. ते बरोबर सावकार यायचे आणि दिडीचे मग 6चे किती झाले? 9. ते 9च्या 9 पोते घेऊन जायचे. शेतकऱ्याला फक्त कडबा राहायचा, बाकी काहीच नाही. समर्थ आहे आणि एखादा श्रीमंत सावकार आहे आणि मग एखाद्याला त्यांनी कर्ज दिलं. मागो आला बाईनिया. बाईनिया म्हणजे काय? ते वायद्याची मुदत, आणि त्या मुदतीला तो मागण्याकरता आला. आता समर्थ आहे की नाही, तो ताकदीचा वापर करू शकतो. तर जसा तो न लोटे, त्या सावकारा आपण घालून देऊ शकत नाही, त्याला काही का होईना, मग एखादं मंगळसूत्र असेल त्या धर्मपत्नीच्या अंगातलं, किंवा मी तर अशी उदाहरणं पण पाहिले, कधी ते लहान मुलं असतात की नाही, त्यांच्या पायातले ते वाळे वगैरे असतात ना, ते सुद्धा मोडून द्यावे लागतात. किंवा लहान मुलाच्या कमरेची साखळी असते की नाही, चांदीची वगैरे, जी त्याला बालपणामध्येच आलेली आहे, तर ती सुद्धा मोडून द्यावी लागते. का? श्रीमंत आहे आणि आपल्याला कर्ज देणार आहे. जसा तो आपल्याला लोटता येत नाही, न लोटे तैसा, हे झालं उदाहरण. प्राणिया पडे तो भोग, तसा कर्माचा असणारा तो सुखदुःखाचा भोग प्राण्यावर पडतो आणि मग त्याला तो लोटता येत नाही. कर्म करताना बरं वाटतं, पण भोग आला की मग तो म्हणला नाही, मला आता मग पापच फळ नाही भोगायचं, नाही मला पुण्याचं फळ भोगायचं नाही, आता नाही, आता बाण सुटून गेला आहे, आता ते भोगावंच लागणार आहे. आणि मग मनुष्य देहाचं सामर्थ्य असं आहे की एक मनुष्य देह पुढच्या अनंत जन्माला कारण ठरतो. मनुष्य देहामध्ये सावधपणाने कर्म केलं पाहिजे. उदाहरण पुढे देतात. मग कणी सौनी कण झडे, तो विरुडला कणी साचडे, पुढती भूमी पडे पुढती उठी, तैसे भोगी जे फळ होय, ते फळांतरी वित जाये, चालता पाये पाये जिनिजे जैसा. 2 उदाहरणाचं 2 वयाचं युग्म आहे. कणी सौनी कण झडे, कणीस येतं की नाही, मका त्याला कणीसच येतं, बाजरी त्याला एक कणीस, ज्वारीला गव्हाला कणीस नाही, ओंब्या येतात. असं आपण म्हणतो गव्हा कणीसच येतं त्याला, असं नाही होत. मग आता त्या कणसातून एखादा कण झडला म्हणजे खाली पडला. कणी सवनी म्हणजे कणीसातून, कण झडे, एखादा कण खाली पडला तर खाली पडलेला किती आहे? 1. पण त्या एका कणातून पुन्हा अनेक कणस निर्माण होऊ शकतात.
कधी कधी ज्वारीच्या एका ताटाला एकच कणीस लागतं, पण कधी कधी 4-4 लागतात. मग एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. म्हणजे मनुष्य जन्म एक कणाप्रमाणे आहे, पण त्याच्यात केलेली कर्म आगामी असणाऱ्या अनंत जन्माला देणारी आहे. कणिसोनी कण झडे तो विरूढाला, तो जर पुन्हा उगवला तर मग कणिसा चढे. कणसातून कण पडला होता, मग कणच लागायला पाहिजे. नाही नाही नाही, कणाला कण लागत नाही, कणाला कणीस लागतंय. एक कण खाली पडला की पुन्हा त्याच्यातून कणीस प्राप्त होतं. म्हणजे काय, जास्त प्रमाणामध्ये कर्माची फळं भोगावी लागतात. पुढती भूमी पडे पुढती उठी. आगामी जन्मामध्ये पुन्हा पडतो, पुन्हा निर्माण होतो. हे चक्र चालूच राहतं. याला पुनर्जन्म म्हणतात. हे पुनर्जन्माचं शास्त्र आहे. आपल्याकडे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म दोन्ही मानले आहेत. पूर्वजन्म का मानायचा, या जीवनामध्ये सुखदुःख आपल्याला आगंतुक भोगावे लागतात, जार्थी भोगावे लागतात. याचं मागं कधीतरी कारण असेल म्हणून पूर्वजन्म आहे. आणि आज केलेलं कर्म भविष्यामध्ये भोगावंच लागणार आहे. नाहीतर मग कर्म करायचं आणि भोगावाचून नाश झाला तर त्याला मग कृतविप्रनाश नावाचा दोष येतो किंवा अकृताभ्यागम नावाचा दोष येतो. याकरता पूर्वजन्म आणि भविष्यकाळातला पुनर्जन्म मानलाच पाहिजे. पुढती भूमी पडे पुढती उठे, तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय. चालता पाये पाये जिनीजे जैसा. त्याप्रमाणे भोगी सुख किंवा दुःख या दोघांपैकी एक मिळणं त्याला भोग असं म्हणतात. आणि भोगातून जे फळ मिळतं, भोगातून कोणतं फळ आहे कर्माच्या, सुख किंवा दुःख नावाचं फळ. किंवा आगा कर्मे जे उरावे तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायका. कोणत्या तरी जन्माला यावं लागतं. मग भोगातून जे फळ होतं ते फळ अन्य फळांना प्रसवतं. फळांतरे म्हणजे अन्य फळांना पुढच्या येणाऱ्या जीवनातल्या सुखदुःखाला वीत जाय, प्रसवत जाय म्हणजे जन्माला कारण ठरतं. कसं, चालता पाये पाय जिनीजे जैसा. ज्याप्रमाणे आपण चालतो, चालता चालता काय होतं, उजवा पाऊल डाव्या पायाला जिंकून घेतो, म्हणजे डावा पाय पुढे पडतो. डावा पाय पुढे पडला की उजवा म्हणतो मी मागं राहणार नाही, राहा एक पाऊल पुढे. चालता पाय पाय जिनीजे जैसा. ज्याप्रमाणे एक पाऊल दुसऱ्या पायाला जिंकतो ते वाटचाल खंडित होत नाही, तसं भोगात मागच्या जीवनातलं कर्म त्याचं भोग फळ इथं होतो. आणि इथं फळ भोगता भोगता हेच फळ अन्य कर्माला प्रसवतं. हे सारखं चक्र चालू राहतं. उताराची ये सांगडी ठाके ते ऐलीच थडी, तेवी न मुकीच ती ओढी भोग्याची. हे कुठपर्यंत संपत नाही. उदाहरण देतात एका नौकेचं नावेचं उदाहरण आहे. ओताराची ये सांगडी, त्याला सांगडी म्हणतात. ओताराची सांगडी म्हणजेच काय, ते 2 प्रकार असतात ना. आपण एखाद्या नदीतून प्रवास करतो आहे, जर नाव या काठाला असेल आणि ती पलीकडे चालली तर पलीकडच्या बाजू त्याला उतार असतो, तिकडं गेली तर इकडं येते म्हणजे हा तिला उतार असतो. म्हणजे ज्या भागामध्ये प्रवासी उतरून द्यायचे त्याला म्हणतात उतार भाग. उतरी म्हणजे तिकडं उतरून द्यायचे आहे आणि तिकडं गेले की दुसरे घेऊन यायचे आहे. मग उताराची सांगडी, ते उतार चढ आणि उतार करणारे, पण प्रामुख्याने उतार करणारी जी सांगडी आहे. ठाके ते ऐलीच थडी, ते ज्या काठाला लागते तो काठ तिच्याकरता अलीकडचाच असतो. म्हणजे भाव असा आहे, जर नाव येथे असेल या भागामध्ये, हा तिच्याकरता अलीकडचा काठ आहे आणि समोरचा काठ पलीकडचा आहे. पण पलीकडे गेली की पलीकडचा काठ तिच्याकरता अलीकडचा काठ होतो, समोरचा काठ पलीकडचा होतो. मग तिला पलीकडचा काठ कधी आहे, कधीच नाही. ते काठाला लागल्याबरोबर तिच्याकरता सापेक्ष भावनेकडून तो अलीकडचाच काठ होतो. उताराची या सांगडी ठाके जिथे प्राप्त होईल ते ऐलीच थडी, तिच्याकरता तो अलीकडचाच काठ आहे. मग कोणत्याही काठाला लागली तर तिच्याकरता तो अलीकडचाच काठ आहे. मग कधी संपतो, संपतच नाही. कारण त्याला हे झालं की ते झालं की हे असे उतार चढउतार करावीच लागते. तेवी त्याप्रमाणे न मुकीच ती ओढी भोग्याची. जीवाला जे काही भोग्य विषय भोगावे लागतात
त्याची असणारी जी काही परंपरा आहे न मुकी जती, ती मुकली जात नाही म्हणजे चुकत नाही. म्हणजे एका जन्मात गेला चुकली नाही, आगामी जन्म ठेवलेलाच आहे. त्या जन्मात गेला की कर्म करतोच आहे. आणि ओढी म्हणजे प्रयासा वाचून, कष्ट नाही करावे लागत त्याला. भोगण्याकरता कष्ट नाही, कर्म करण्याकरता कष्ट आहे. भोग तर अनायासे चालून येतो आहे, कारण तो सिद्धच आहे ना. कर्म केला की त्याचा फळभोग हा तयार झाला आहे, तो मात्र चुकत नाही. पैसाद्य साधन प्रकारे फळभोगतोपसरे एवं गोविले संसारे अत्यागीते. इथपर्यंत संबंध आहे बरं का सगळा हा. म्हणजे 49व्या ओळीपासून तर 56 ओळीपर्यंत हा एक विषय सगळा, एकच विषय सगळा बरं. हा जवळपास 8 ओव्यांचा. साध्य साधन प्रकारे, साध्य काय आहे? सुखदुःख नावाचं फळ. आणि साधन काय आहे? कर्म. हाच इथला साध्य साधन प्रकार आहे बरं, कारण विषय कर्माचा चालू आहे. जरी ते श्रवण मनन असतं तर मोक्ष साध्य ठरला असता, आणि मनन किंवा श्रवण हे साधन ठरलं असतं, पण विषय कर्माचा सुरू आहे. त्यामुळे कर्माचं साध्य काय आहे? सुखदुःख नावाचं फळ. आणि साधन आहे कर्म. साध्य साधन प्रकारे पुढं चाले बघा, फळ भोगतो पसरी. कर्माच्या फळाचा भोग साध्य आदी साधनाच्या प्रकाराने पसरतो, विस्ताराला प्राप्त होतो. मग या जीवनात का नाही, आगामी सुद्धा जन्मामध्ये तो असाच पसारा विस्ताराला प्राप्त होतो. एवं गोविले संसारे अत्यागी ते, जे अत्यागी आहे. त्यागी कोण आहे? जो फळाचा परित्याग करतो, अहंकाराचा परित्याग, त्याला म्हणतात त्यागी. आणि जो कर्माच्या ठिकाणी मी कर्म करत आहे, मी या कर्मफळाचा फळभोग घेणार आहे, असा म्हणतो तो अत्यागी असतो. आणि अत्यागी या संसाराच्या कर्माच्या फळभोगामध्ये गोविले, गुंताळ्यामध्ये गुंपला जातो. आणि एकदा गुंतला, सापडला तावडीमध्ये, मग मात्र ब्रह्मज्ञानाशिवाय सुटका नाही बरं. कर्मातून सुटका व्हायची असेल तर एकच आहे, फक्त ब्रह्मज्ञान. म्हणजे मेला तर लयरूप निवृत्ती. जर या जीवनामध्ये मेला तर फक्त लयरूप निवृत्ती, आगामी जन्म ठेवलेलाच आहे. फक्त ब्रह्मज्ञाना वाचून आत्यंतिक निवृत्ती कर्माच्या बंधनातून होऊ शकत नाही. त्याला फक्त ब्रह्मज्ञान कारण आहे, बाकी काहीच नाही. भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हाच फक्त त्याला उपाय. नान्यः पंथा विद्यते अयनाय, दुसरा कोणता उपाय नाही. एवं गोविले संसारे अत्यागी ते, संसारामध्ये ते गुंतले जातात जे अत्यागी आहे, म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग न करणारे आहे, थोडक्यात भोगी आहे किंवा कर्मावर आशा ठेवणारे आहे, ते मात्र सापडतात. आणि संन्यासी महापुरुष ते मात्र याच्यात सापडत नाही. त्यांचा विचार परमात्मा पुढच्या वयामधून सांगतात. आता ते कर्म करतात, पण कर्म करता करताच अकर्तृत्व भावाला प्राप्त होतात. त्यांचं कर्म करणं न करण्यात जमा होतं. उदाहरण किती गोड देतात बघा. ए रवी, दुसऱ्या बाजूने विचार केला तर, जाती पुष्पांचे विकसने त्याची नाम जैसे सुकणे, तैसे कर्म मिशे न करणे केले जिही. एक जाईचं पुष्प आहे बघा, त्याला जाती पुष्प म्हणतात. ते फुल असं आहे, जोपर्यंत त्याची कळी आहे तोपर्यंत त्याचा सुगंध आहे, चांगलं दिसतं. एकदा ते प्रफुल्लित झालं की लगेच सुकतं. त्याचं प्रफुल्लित होणं म्हणजे सुकणं आहे. एरवी आपण जर बाकीची फुलं पाहिले तर ते सूर्योदयाला प्रफुल्लित होतात, काही सायंकाळपर्यंत चांगले टवटवीत राहतात. पण जाईचं पुष्प मात्र असं आहे की ते प्रफुल्लित होणं आणि सुकणं सोबतच आहे. जाती पुष्पाचे विकसने, विकासाला प्राप्त होणं, त्याची नाम म्हणजे विकास हा हे त्याचं नाम म्हणजे सुकण्याला कारण ठरतं. मग आता ते पुष्प विकसित झालं का सुकलं बरं? सांगा ना. सुकलं का विकसित झालं? सुकलं. विकसित नाही का झालं? विकासाच्या नावाखाली सुकलं. विकसने जैसे सुकणे. मग सुकलं हे खरं आहे की नाही? सुकणं आणि त्याचं नाव काय होतं? विकसित होणं. तसं महापुरुषांनी कर्म केलं का? करण्याच्या निमित्ताने न केलं. पुढे होवी बघा तशी. तैसे कर्म मिशे न करणे केले जे. म्हणजे जसं त्या फुलाला
विकसित होणं हे निमित्त होतं, सुकणं हे त्याचं खरं आहे. तसं महापुरुषाने कर्म मिशे, कर्माचं फक्त निमित्त होतं. नाहीतर कर्म करता करता ज्यांना कर्माच्या फलाची आसक्ती नाही आणि मी करतो आहे हा भाव नाही, तर याचा अर्थ काय झाला, कर्माचं निमित्त आहे. आणि जर ते कर्म त्यांना फळच देत नसेल तर याचा अर्थ काय झाला, न करणे केल्याची. त्यांनी कर्म न केल्यासारखंच केलं आहे. कर्म केलं असं केव्हा म्हणता येईल, जर कर्माने त्यांना काही फळ दिलं तर. पण ते कर्माचं फळच घेत नाही, कारण कर्तृत्वाचा मद नाही, कर्मफळाचा आस्वाद नाही. म्हणून कर्माचं फक्त निमित्त होतं, न करणं हेच त्यांचं खरं आहे. जसं त्या जाईच्या पुष्पाचं विकसन निमित्त होतं, सुकणं हेच खरं आहे. तैसे कर्म मिशे न करणे केले जिही. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं, बीजची वरोसे वेचे, ते तर वाढती कुळवाडी खाचे, तेवे फळ त्यागे कर्माचे सारिले काम. इथं सिद्धांत आला आहे बघा. ते शेतकरी असतो की नाही, पेरणी करता तयारी तो वर्षभर अगोदर करतो. आता हल्लीच्या काळामध्ये शेती हा व्यवसाय जो आहे तो पूर्णतया पराधीन झालेला आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये शेतकऱ्याकडे गाई, बैल, बाकीचा गोठा वगैरे असायचा. त्याला गोमूत्र मिळायचं कीटकनाशक म्हणून वापरण्यासाठी, शेणखत मिळायचं खत म्हणून वापरण्यासाठी, जमिनीचा पोतही चांगला असायचा. आजही ज्या शेतीमध्ये शेणखत दिलं जातं त्या जमिनीवर चालून बघा, लोण्याप्रमाणे माती लागते. आणि ज्यामध्ये रासायनिक जास्त वापरलं, आपण सिमेंटच्या खड्यावरून चाललो की असं वाटतं आहे. मोकळ्या अनवाणी पायाने चालून बघा, हा नियम आहे. म्हणजे शेतकऱ्याला खत आणि कीटकनाशकाकरता गोमूत्र घरी मिळायचं. बरं, जे बियाणं तयार व्हायचं तो त्याची निवड करायचा. शेंगदाणे जे धष्टपुष्ट आहे की नाही, त्या अगोदर तो बाजूला काढून ठेवायचा शेंगा फोडता फोडता, कारण ते आपल्याला काम येणार आहे. आणि मग ते पेरलं की ज्ञानोबांचा शब्द आहे बघा, वाढती कुळवाडी. कुळवाडी म्हणजे शेती. शेती हा व्यवसाय असा आहे की तो कायम वाढणारा आहे. कारण का, एक कण पडला की एक कणीस मिळतं ना, जे वाढती आहे. मग आता वाढती का नाही, त्याचं कारण शेतकऱ्याकडे बैल राहिलं नाही, ट्रॅक्टर आलं. जमिनीतले कितीतरी विषाणू मरण पावतात. मी ते कोणाच्या तरी मुखातून असं ऐकलं की शेतीमध्ये ते युरिया असतो की नाही, त्या युरियाचा जर एक कण पडला ना तर जवळपास 2000 जीवाणू मरण पावतात शेतीमधले. एक युरियाचा कण पडला तर आपण तो गोणी टाकतो आहे, क्विंटल, त्या जीवाणू नष्ट होतात बिचारे. आता बैलाची किती ताकद जरी असेल तर वजन किती पडतं, त्या बैलाची खूर आहे तेवढंच वजन शेतीमध्ये पडतं. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये माती दबत नाही. ट्रॅक्टरमध्ये तसं नाही ना होत. चाकाचं किती वजन असतं, म्हणजे सगळी जमीन तुडवली जाते. असा तो प्रकार आहे. खूप सूक्ष्म आहे ते, आपलं ते काही व्याख्यान नाही सध्याला, पण होतं की नाही असं. पण मग आता एखाद्या शेतकऱ्याने बियाणं बाजूला काढून ठेवलं, मग काय झालं, त्याला लागली भूक आणि काहीच नव्हतं डब्यामध्ये. मग बीजची वरोसी वेचे, वेचे म्हणजे खर्च करणं, आणि वरोसी म्हणजे काय, पोटगी. म्हणजे जे बीज पेरण्याकरता राखून ठेवलं होतं तेच बीज त्याने उपवासाकरता वापरलं, खाऊन टाकलं. मग आता काय होईल, आता वाढती कुळवाडी खाचे. खाचे म्हणजे खचणे, कमी होणे. जो शेतीचा व्यवसाय वाढणारा आहे, तो वाढणारा शेतीचा व्यवसाय त्याने ते बीज पेरण्याकरता जे वापरायला पाहिजे होतं ते त्यानं खाण्याकरता वापरलं. मग काय होईल, आता बीज राहणार नाही ना. बीज संपलं तर शेतीचा व्यवसाय चालेल का, चालणारा नाही. ते काटकसर कशी असावी ना, याकरता मी उदाहरण ऐकलं होतं, एक ओघात आठवलं म्हणून सांगतो. इथंच थांबतो आता, पुढची ओवी नाही घेत. पुढच्या ओवीचा विस्तार खूप आहे आणि तो उद्या करू आपण. 2-3च ओव्या आहेत त्या, पण जीवनातलं सगळं सूत्र आहे. एक व्यक्ती 20 रुपये त्याची पत्नी त्याला द्यायची, आणि तो 20 रुपये घ्यायचा आणि बाजारातून भाजीपाला आणायचा. 20 रुपयावर 40 रुपये कमवायचा. 20 पत्नीला द्यायचे, ते 20मध्ये सगळा घर खर्च भागवायचे, आणि दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा 20 रुपये वापरले जायचे. असं बरेच दिवस त्यांचं चाललं. एक ते गणित कसं बिघडतं व्यवहारातलं. एके दिवशी तो बाजारात गेला, त्याच्या मुलीने सांगितलं मला फुगा घ्यायचा विकत. मी फार लहानपणी ऐकलेले गावात हे व्याख्यानात. एक कलेक्टर आले होते आमच्या गावात, ते तेव्हा ऐकलं होतं, ते अजून स्मरणात आहे. मग त्याच्या मुलीने सांगितलं आपल्याला फुगा घ्यायचा. बाळ हट्ट, त्याने तिच्या हट्टापायी 1 रुपयामध्ये एक फुगा विकत घेतला.
एकच रुपयात घेतला बरं. घरी आला, नफा झाला होता 40 रुपये, 1 रुपया खर्च झाला ना. किती आले खाली हातामध्ये? 39. 20 पत्नीला दिले, त्याच्या हातात किती राहिले? 19. दुप्पटच फक्त फायदा व्हायचा. दुसऱ्या दिवशी गेला तो, 19 रुपयाचा त्याने भाजीपाला घेतला आणि दुप्पट विकला. किती आले? 38 रुपये. 20 पत्नीला दिले, खाली राहिले 18च. पुन्हा बाजारात गेला, 18चे 36 झाले. 20 दिले, 16च हातामध्ये आले. असं करता करता याला गणित सगळं आतमध्ये आलं. वाढती कुळवाडी खाची. व्यवसाय असाच असतो. ज्याला श्रीमंत व्हायचं असेल त्याने कणाचा त्याग करू नये, आणि ज्याला ज्ञानवान व्हायचं असेल त्याने क्षणाचा परित्याग करू नये. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थमच साधयेत, क्षण त्यागे कुतो विद्या, कण त्यागे कुतो धनम. आप काही माणसं तर म्हणतात नाही असून डाटा नाही संपला, कशाला कंपनीला फायदा हो द्यायचा. क्षण किती वाया जातात, कसं काय ज्ञान मिळणार आहे. मग जे बीज शेतीला पेरण्याकरता ठेवलं ते जर त्याने खाण्यासाठी वापरलं, बीजची वरोसी वेचे तेथ कुळ वाढती कुळवाडी खाचे, हे झालं उदाहरण. तेवी मग ज्याप्रमाणे तो व्यवसाय शेतीचा पूर्णपणे कोसळतो किंवा कमी होतो, त्याप्रमाणे ज्या महापुरुषाने कर्म केलं पण कर्माच्या फळाचा परित्याग केला, त्याचा कर्माचा जो काही भांडवलाचा व्यवसाय आहे ना आगामी जन्म देण्याचा, तो बंद होऊन जातो. तेवी फळ त्यागे कर्माचे काम सारिले. त्याने कर्माचं संपूर्ण असणारं भविष्यकाळातलं काम संपून टाकलं. ज्याप्रमाणे बीजच खाल्लं तर शेतीमध्ये व्यवसाय होत नाही, तसं कर्माचं फळ टाकलं की कर्माचा जो व्यवसाय आहे ना, कर्मे जे उरावे सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका, हे कर्माचं काम त्याने सारलं. आणि ज्याने कर्माचं काम सारलं त्याला म्हणतात ऐसी कर्मे साम्य दशा. मग त्या साधकाचा काय प्रवास होतो तो पुढे 2-3 ओव्यामध्ये सांगणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान